शेतकरी मित्रांनो, आज आपण फाटे साहेबांच्या फासाटे साहेबांच्या गावामध्ये आहे. त्यांनी हे डाळिंबाची बाग केली आहे. आता आज बागेला बरोबर 14 महिने झाले, लावून 14 महिने झाले. ह्याला दुसरं काही वापरलं नाही, फक्त बाहेरीचे अल्ट्रासी वापरलंय, दुसरं काही वापरलेलं नाहीये. आता ह्याच्यावर फळाची संख्या पण त्यांना मी सांगितलं, फळाची संख्या तोडू नका, ती साईज यासाठी तोडणार होते. पण सध्या बाजारात चांगला दर आहे, लक्षात का. आणि ह्याला काय होतंय, ह्याला आपल्या ह्याच्यामध्ये वजन फार येते. आता ह्याचं वजन बघितलं, ह्याचं वजन तुम्हाला चांगलं 500-600 ग्रॅम पर्यंत आता गेलेलं आहे. हे अजून समजा अजून 2 महिने वेळ आहे, 2 महिन्यात ह्याचं वजन भरपूर वाढणार आहे. हा, आता ह्यांनी काय ह्याच्या बाबतीत केलं पहिल्यापासून ते तेवढं त्यांच्या तोंडून आहे का सांगा. काय झालं साहेब माहितीये का, आपण हाड छाटणी घेतली एप्रिल महिन्यात. बर, एप्रिल महिन्यात कितव्या महिन्यात घेतली? एप्रिल महिन्यात. नाही, एप्रिल महिन्यात घेतली, पण लावल्यापासून कितव्या महिन्यात? लावल्यापासून 11वा महिना होती. 11व्या महिन्यात. हा, म्हणजे आता 3 महिने झालेत हे धरून. हा, हे धरून 3 महिने झाले. एप्रिल मध्ये घेतली छाटणी आणि मग 4 एप्रिलला मी एक जणाला आणून दाखवलं का भाऊ असं असं आहे, याला लय फुलं निघाले, काय करायला पाहिजे. ते म्हणे फुलं चांगली आहे, माझी कळी आहे, तुम्ही स्ट्रॉंग निघाली, याला धरून झाड बी डेव्हलप झालेलं आहे. म्हणून मग ते मी पाणी सुरुवात केली आणि तुम्हाला सांगितलं कसं करायचं. तुम्ही म्हणे अल्ट्रासी सोडू नका, नुसतं बाहेरच सोडा म्हणे, जोपर्यंत पूर्ण सेटिंग होत नाही तोपर्यंत. मग मी बाहेरच सोडलं, बाहेरच फवारलं त्याच्यावर एक महिन्यात चांगली सेटिंग झाली. मग अल्ट्रासी सोडलं आणि अल्ट्रासी आणि बाहेरच आतापर्यंत तेच मारलंय आणि तेच खालून सोडलं. किती वेळा मारलंय याला? जवळपास 15 दिवसाला अल्ट्रासी मारतो आणि बाहेर 8 दिवसाला मारायचो, 8 दिवसाला सोडायचो, 15 दिवसाला अल्ट्रासिन बाहेर मिक्स करून 15 दिवसाला सोडायचो. बरोबर. पण आता साईज तुम्ही म्हणता का चांगली बनन, त्यासाठी तुम्ही 10 दिवसाला सोडता. मग आता इथून मोर 10 दिवसाला सोडू. आतापर्यंत याला आतापर्यंत अंदाजे खर्च काय आलाय? आतापर्यंत अंदाजे फक्त 25,000 रुपये खर्च आला फक्त. आणि बाग किती एकर आहे? कोणतं बाकीचं ते वेगळं आहे समजा. पण नाही, 1.5 एकर आहे का? बाग किती आहे? बाग 1.5 एकर आहे, 500 झाड. म्हणजे 1.5 एकरला 25,000 खर्च आलाय बाहेरीच्या अल्ट्रासीचा. बाकी काय केलेलं नाही? बाकी चिमूटभर याला रासायनिक खत बी नाही आणि परत कीटकनाशक बी घालायला लागतंय असं वाटतं का? नाही. आता हे बघा शेतकरी मित्रांनो, यांनी कुठलंही औषध वापरलेलं नाही, कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक वापरलेलं नाहीये, कळलं का. झाडाची साईज जर तुम्ही बघितली तर 14 महिन्याच्या मानाने झाडाची साईज चांगली आहे. आता थांबले जरा का, तर फळं जास्त आहेत, फळांची संख्या फार आहे. आणि आम्ही पण काय केलं, बाजारात सध्या दर चांगले आहे, त्यामुळे त्यांना म्हटलं आहे तशी फळं ठेवा आणि बाजारात दर चांगला मिळेल आणि पहिल्या वेळीच आपला सगळा खर्च निघून जाईल. लक्षात आलं, खर्च निघून पैसे शिल्लक राहतील असं वाटतंय. तर अजून तुम्हाला ह्याच्या बाबतीत काय सांगायचं आहे का शेतकऱ्यांना? काही नाही, शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा आहे. आज लोकांचे जवळपास 3 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये खर्च झाला एकरी, 2 लाख 1.5 लाख रुपये. आपण आतापर्यंत 1.5 एकरामध्ये 25,000 पर्यंत खर्च केलाय फक्त याला. आणि आज ही बगीचा अशी 500 झाड आहेत ना. आणि अजून काय वापरायला लागतं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, वापरावं नाही. आता काय झालंय, बरोबर शेतकरी मित्रांनो, काय झालंय, बरोबर आता वातावरण फार वेगळं आहे, ढग आहेत, पाऊस कंटिन्यू चालू आहे इथं, आणि त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम आहेत पावसाळ्यातले, लक्षात का. आता ह्याने पण पहिल्या वेळेस चालू केलंय ना, एवढा अनुभव नाही आहे, कळलं का, पहिल्या वेळेचा अनुभव आहे. तरी पण मला वाटतं ह्याने फार चांगल्या प्रकारे बाग आणलेली आहे आणि अशाच पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांनी करावे आणि आपल्या खर्चामध्ये बचत करावी असं बोलून आम्ही आजचा हा एपिसोड संपवतो. नमस्कार.